हरिओम नाही, हरिओम नाही, कोण आहे? स्मित. चला लवकरात लवकर सामना सुरू का. स्मिथ यांचा पहिला चेंडू राईट मागे जितूसाठी आणि चांगला चेंडू आणि झेलची बॅग आणि पहिला विकेट. जितू यांची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत ते साहिल. उत्कृष्ट गोलंदाजी अशी स्मिथ यांची. दुसरा चेंडू साहिल यांच्यासाठी आणि अपच्या दिशेला थोडा असा कटवलेला चेंडू पण हा निर्धाव चेंडू असा. चांगली गोलंदाजी स्मिथ यांची. 2 चेंडू 1 गडी बाद 0 धावा. पहिल्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन येतात ते स्मिथ. राईट आर्मवरती मारा करीत स्मिथ. तिसरा चेंडू घेऊन येते स्मिथ आणि चांगला कटवलेला चेंडू परत हा परत निर्धाव चेंडू असा स्मिथ यांचा. राईट आर्मवरती मारा करीत ते स्मिथ. पहिल्या षटकातला चौथा चेंडू घेऊन येत स्मिथ आणि 3 चेंडू मध्ये 1 गडी बाद केलेला आहे आणि एकही धाव खर्च केलेला नाही. स्ट्राईकला ते साहिल आणि साहिल पुन्हा एकदा मांडायचं पण डिक्लेअर स्वरूप 1 रन्स. धाव संख्येत बार. धाव संख्या 1. एक गडी बाद. खंडोबा 11 संघाची धाव संख्या झालेली आहे 1 गडी बाद 1. 4 चेंडू नंतर धाव संख्या खंडोबा 11 ची 1. पुढचा चेंडू मित. मित याचा चांगला चेंडू साहिलला काय समजला नाही. 5 चेंडू नंतर धाव संख्या 1. 1 बाद 1. एकविरा मित्रमंडळाकडून मित भोईर. पहिलं षटक हाताळताना 1 बाद 1 अशी धाव संख्या खंडोबा 11 या संघाची. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू साहिलने उंचावून मारायला फटका आणि पंच गुरुसरांकडनं षटकाराचा इशारा. षटकाराच्या साहाय्याने 6 धावांनी बर. धाव संख्या 1 षटक का नंतर खंडोबा 11 संघाची 1 बाद 7 धावा. या षटकातील पुढचा षटक घेऊन येतील
पंचांकडनं नकारात्मक चेंडूचा इशारा. वाईट +1 2 धावा. 2 धावांनी भर. खंडोबा 11 यांची संख्या झालेली आहे 1 ओव्हर नंतर 7 धावा 8 धावा. हरिओम यांचा पुढचा चेंडू खेळतील आकाश. आकाशाने उंचावून मारला फटका आणि झेल सोडलेला आहे. लक्ष पगडे यांनी सोपा झेल सोडलेला आहे. लक्ष यांचं गचाल क्षेत्ररक्षण. योगेश काहीसे नाराज आहेत त्यांच्यावर, कारण भरोसाचा फिल्डर आहे त्यांचा योगेशचा. हरिओम यांचा पुढचा चेंडू खेळतील साहिल यांचा पंचांचा बायचा इशारा. हरिओम यांचा पुढचा चेंडू. धावसंख्येमध्ये साहिल यांनी मारलेला उत्तुंग असा फटका. फक्त एकच धाव. धावसंख्या 1 धावनी भर. धावसंख्या 1 बाद 10 11. साहिल हरिओम यांचा तिसरा चेंडू. साहिल यांनी मारलेला फटका. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. पंचगुरु सरांकडनं 1 धाव. धावसंख्येत 1 धावांनी भर. धावसंख्या झाले 1 बाद 12 धावा. 1 ओव्हर आणि 4 चेंडू नंतर 12 धावा खंडोबा 11 संघाची. हरिओम यांचा पुढचा चेंडू आणि साहिल यांनी उत्तुंग असा मारलेला फटका. शेलकरी योगेश वैती आणि योगेश वैती यांनी कॅच सोडलेले. अरे बाहेर एक्स्ट्रा बॅट्समॅन फील्डर आतमध्ये जायचं नाही. पेनल्टी दिली. एक्स्ट्रा खेळाडूंनी कृपया करून पंचांना विचारल्याशिवाय आत जाऊ नये याची सर्व खेळाडूंनी व त्यांच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. नाहीतर पेनल्टीचे 3 धावा देण्यात येतील याची सर्व संघ कर्णधारांनी नोंद घ्यावी. आणि खंडोबा संघाला मोठा आदरा बसलेला आहे साहिलच्या रूपामध्ये. हरिओम यांची चांगली गोलंदाजी. हरिओम यांचा शेवटचा चेंडू खेळतील मनोज यांनी टोटलून काढलेला पंचांकडला 1 बायचा इशारा. 1 धाव संकेत भर. खंडोबा 11 संघाची 2 षटकानंतर धाव संख्या झाली आहे 2 बाद 13 धावा. डीजे अर्जुन थंडावला का? लाव गाणं लाव. पुढचं षटक घेऊन येतील. खेळतील आकाश यांना काय चेंडू समजत नाही. मला वाटतं अभय मडवी यांचा शिक्का उलटा फिरत चाललेला आहे असं वाटतंय मला. आत्ता बरोबर झालाय. आत्ता शिक्का बरोबर फिरलेला आहे. आत्ता बरोबर फिरवलेला आहे. आत्ता
6 धावांची भर केले. सूर्यकांतांचा तिसरा चेंडू आणि खेळतील आकाश. आकाश यांनी लेगच्या डिटीनं टटावलेला चेंडू, त्यावर त्यांना एकच धाव. चांगली फिल्डिंग किरण म्हात्रे यांची. धाव संख्येत 1 धावनी भर. गाव सुट्ट्या 11 खंडोबास 20 धावा 2 विकेट नंतर. एक धाव संख्येने भर. धाव संख्या 21. 2 ओव्हर आणि 4 चेंडू नंतर 21 धावा. आणि बोके यांनी उत्तुंग असा फटका मारलेला आणि पंचांकडून षटकाराचा इशारा. 6 धाव संख्येने भर. धाव संख्या झालेल्या आहेत 27. आणि हा उत्तुंग असा मारलेला फटका, त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव. पंचांकडनं 1 धावाचा इशारा. जास्त उत्साहित होऊ नका अभय माडवी. एकच धाव आहे तिकडे. धाव संख्येत 1 धावेनी भर. धाव संख्या 2 बाद 28 खंडोबा 11 संघाची. सूर्यकांत यांच्या षटकामध्ये सूर्यकांत यांचं मागडं षटक. या षटकामध्ये सूर्यकांत यांनी 15 धावा दिल्यात. मागडं षटक. सर्व खापर हे लक्ष पकड्यावर फोडलेला आहे. बॉल दिलेला आहे त्यांना. नवीन आहे, जुना बॉल नाही. अरे जुना बॉल आलेले परत येतच नाही इकडे. तिकडे गायब होत आहेत. बॉल आला, थांबा. तो टेनिस आला, मॅचचा बॉल आलाय. या इनिंगचं शेवटचं षटक घेऊन येत आहे किरण म्हात्रे. 40 प्लस संघाचे जाणते गोलंदाज. या इनिंगचे शेवटचे 6 चेंडू घेऊन येतील किरण म्हात्रे. 40 प्लसचे नावाजलेले गोलंदाज खेळतील मनोज. बघूया मनोज आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि चांगला फिरवलेला चेंडू बायच्या स्वरूपात 1 धाव. धाव संख्येत 1 नि भर. गावसट्या खंडोबा 11 संघाची धाव संख्या झाली आहे 2 बाद 29. 3 ओव्हर 1 चेंडू नंतर 2 बाद 29. किरण म्हात्रे यांचा या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील खेळतील मनोज. बघूया मनोज यांना काय बॉल समजत नाहीये. डॉट चेंडू. धाव संख्या तिथल्या तिथंच 2 बॉल 29. किरण यांचा तिसरा चेंडू आणि मनोज यांना काही बॉल समजत नाहीये. किरण यांची चांगली गोलंदाजी. हा आहे 40 प्लसचा अनुभव. चांगली गोलंदाजी करत आहेत किरण म्हात्रे. 40 प्लसचे गोलंदाज. 3 ओव्हर 3 चेंडू नंतर 2 बाद 29 धाव संख्या खंडोबा 11 संघाची. आणि हा किरण यांनी टाकलेला चेंडू आणि षटकार. चांगली कॅच घेतली होती पण त्यांनी लाईन कुठे ते विसरले. हरिओम यांनी पहिले लाईनवर उभे राहिले आणि कॅच घेतली.
सोडलं काय तिरंदाजीला विकेट भेटता भेटता गेला. डीजे अर्जुन मनोज खेळतील. मनोज यांनी लेगच्या दिशेने टटावलेला चेंडू एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानावं लागेल मनोज यांना. किरण यांचा या षटकातील शेवटचा चेंडू ना शेवटचा चेंडू. स्कोअर झालेला आहे 2-36 झालेला आहे. किरण यांचा शेवटचा चेंडू आणि खेळतील आकाशाने उच्चारून मारलेला फटका आणि पंचांकडनं षटकारांचा इशारा. षटकाराच्या साह्याने सलामीची जोडी सूर्यकांत मळवी व योगेश वैती. यानंतर होणारा सामना गावसुटे 11 वर्सेस झरेमारे या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी यायचंय. गावसुटे 11 संघाचे कर्णधार आले. झरेमारे संघाचे कर्णधार
जरेमरी संघाचे कर्णधार यांनी नाणेफेक करण्यासाठी यायचंय. चालू अंकलेश पहिला चेंडू घेऊन येतील सूर्यकांत मडवी यांना. सूर्यकांत मडवी यांनी ऑफच्या टटवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा. धावसंख्येत 1 धावांनी बाद. 1 चेंडू नंतर एकविरा 11 संघाची धावसंख्या झाली आहे 1 चेंडू नंतर 1 धाव. 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव. जरेमरी संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचंय. सूर्यकांत मडवी यांना दुसरा चेंडू आणि चांगलाच झेल मनोज ओतारी यांनी घेतलेला आहे. दुसऱ्या चेंडूवर सूर्यकांत मडवी झेलची बाद. त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात उतरले ते मीत भोर. गावसोटा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. जरीमरे संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी त्वरित सूर्यकांतने चांगली कामगिरी करू शकले नाही. फक्त 1 धावाची हॅलो कोश मीत भोर यांनी उत्तुंग असा मारलेला फटका. पंचांकडनं षटकारांचा इशारा. अखिलेश यांच्या तिसऱ्या चेंडूवर मीत यांनी उत्तुंग असा षटकार मारून आपल्या संघाला 6 धावांनी भर केले. संघ पहिली ओव्हर आहे. मी दिनात मात्र साहेबांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचे. मामा कोश यांनी उत्तुंग असा मारलेला फटका आणि पंचांचा षटकारांचा इशारा. की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचंय. हे मीत भोर यांनी अखिलेश यांच्या चौथ्या चेंडूवर धावसंख्येत भर केलेला आहे. धावसंख्या झाली 4 चेंडू नंतर 1 गडी बाद. 13 धावा. पुढच्या सामन्याचा नाणेफेक एक गावसोट्या संघाने जिंकलेला आहे. अखिलेश यांचा पुढचा चेंडू आणि मीत यांनी पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा. 1 धावसंख्येने भर. धावसंख्या झाल्या 4 चेंडू नंतर 14 धावा. योगेश वैतीला खुशखबर. जर त्यांनी षटकार मारला तर अमर सुतार साहेबांकडनं 500 रुपयाचं रोख बक्षीस. मी त्यांनी उंच मारलेला फटका मनोज झेल खाली आणि झेल सोडलेला आहे. तो घेतो का मी घेतो, तो घेतो का मी घेतो, या बोलण्यामध्ये दोघांनी पण नाही घेतला आणि मी त्यांना चांगले जीवदान भेटलेलं आहे. मीत वैयक्तिक 14 धावावर खेळत आहे. 5 चेंडू नंतर 1 गडी बाद. 16 धावा. एकविरा 11 संघाची.
पंचांकडनं नो चेंडूचा इशारा. एक धाव संकेत बर, 9+1 धाव संकेत बर. धाव संख्या झाली आहेत 18. 5 चेंडू नंतर एक गडी बाद 18. आणि यांना खुश खबर आहे, त्यांनी जर षटकार मारला तर अमर सुतार साहेबांकडनं 500 रुपये रोख बक्षीस आलेलं आहे. योगेश वैद्य यांना सुवर्ण संधी. बघूया मारलेला फटका रबीनी रगत. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न पण एका धावावर समाधान. अशा तऱ्हेने एक षटकार 18 बॉल मध्ये 24 धावांची गरज. चेंडू 24 धावा 11 संघाला जिंकण्यासाठी. 18 चेंडू 19 दिले. 19 किती पाहिजे? 18 बॉल 24 धावांची गरज आहे. 18-24 19 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू 24 धावा. 24 धावा 18 चेंडू. पुढचा चेंडू घेऊन येतील मनोज. खेळते योगेश. योगेश यांना सुवर्ण संधी आहे. संधीचं सोनं करतात का बघूया. हलक्या दिशेने ढकलला चेंडू. त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेता घेता रनआउट. यश पगडे. लक्ष यांनी टोटल चेंडू. त्यावर त्यांना एक धाव संख्येनी बर. धाव संख्या 2 बाद 21. एक चेंडू व एक षटक व 2 चेंडू नंतर धाव संख्या आहे 21. मनोज यांचा तिसरा चेंडू. खेळतील मीत यांनी उत्तुंग असे 2 षटकार खेचून चांगले क्षेत्ररक्षण जितू मात्रे यांचं. एकच धाव संख्येत 1 धाव निवड. धाव संख्या 2 बाद 22. 1 ओव्हर 3 चेंडू नंतर 2 बॉल 22. 15 चेंडू व 21 धावांची गरज. मनोज यांचा पुढचा चेंडू. लक्ष यासाठी यांना काही बॉल समजलेला नाही आहे. योगेश यांना काल मंत्र देत आहेत त्यांना. मनोज यांचा पुढचा चेंडू खेळतील लक्ष यांनी मारलेला चेंडू आणि झेल सोडला. आणि आबा मोरे यांचा चांगला प्रयत्न पण प्रयत्नाला काही यश आलं नाही. एक धाव डिक्लेअर. योगेश बाजूला आहे ना. आबा यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पण त्यांना काही यश आलं नाही. असं क्षेत्ररक्षण करणारा पहिला खेळाडू झोपून चेंडू अडवतोय. मनोज यांचा पुढचा चेंडू लक्ष यासाठी. बघूया लक्ष काय करतो ते. लक्ष यांनी मारलेला उंचावून फटका आणि झेल खाली क्षेत्ररक्षण अभि जोशी यांचा चांगला झेल. उत्कृष्ट झेल अभि जोशी यांनी घेतलेला आहे. आणि आबा मडवी बहुत खुश हुए.
संघांना 11 चेंडू 20 धावा. प्रथमेश खेळतील जितू. जितू यांचा पुढचा चेंडू 11 चेंडू 20 धावांची गरज. प्रथम यांनी मारलेला चेंडू 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्नही नाही. 1 धावावर समाधान. धाव संख्या 1 धावांनी भर. धाव संख्या 4-24. आता मात्र 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. जितू यांचा पुढचा चेंडू हरवून आणला. फुल टच चेंडू आणि अखिलेश यांचा चांगला झेल. अखिलेश याचा चांगला झेल. नवीन फलंदाज संदीप कोटकर. आता मात्र 8 चेंडू आणि 19 धावा. संदीप यांनी मारलेला आणि उत्कृष्ट असा झेल पकडलेला. यांनी चांगला झेल पकडलेला आहे. आता खरं त्यांचा शिकेचा जादू चालत चाललेला आहे. संदीप कोटकर यांचा चांगला झेल पकडलेला आहे. डीजे आणि जितू सुवर्ण संधी हॅट्रिक साठी. हॅट्रिक बॉल आहे. 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 8 चेंडू हॅट्रिक बॉल. चांगला चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. 7 चेंडू 19 धावा. एक बॉल आहे. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू. विकेट सिंगल विकेट डॉट. विकेट सिंगल विकेट डॉट. एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडू झाले. 5. पहिला बॉल विकेट. दुसरा बॉल सिंगल. तिसरा बॉल विकेट. चौथा बॉल विकेट आणि 5वा बॉल डॉट. पहिला बॉल विकेट. इकडे लक्ष द्या. पहिला बॉल विकेट. एक सिंगल विकेट आणि डॉट. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू 19 धावा. एकविरा 11 संघाला जिंकण्यासाठी 7 चेंडू 19 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू. या षटकामध्ये जितू यांनी 3 विकेट घेऊन एकच धाव दिलेली आहे. हा शेवटचा चेंडू. 7 चेंडू 19 धावा. आणि राज यांनी मारलेला फटका उंचावून सेट होतो का बघूया. वायरला बॉल लागल्यामुळे 1 धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. 2 धाव संख्येने बर. धाव संख्या झाली आहे 4-5 बाद. 6 बाद 26. 6 चेंडू 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावा. आणि अनुभव गोलंदाज 40+ चा गोलंदाज कैलास मडवी
6 चेंडू 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. जितो यांनी चांगली गोलंदाजी केली, फक्त 3 धावा दिल्यात 3 विकेट घेऊन. पुढचा चेंडू प्रथमेश यांनी टोटल चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण अभि जोशीचं. जोशी यांनी चांगले 2 झेल घेतलेले आहेत. 5 चेंडू 16 धावांची गरज. कैलास मडवी यांचा पुढचा चेंडू 5 चेंडू 15 धावा. राज यांनी मारलेला फटका उत्तुंगाचा, झेलची संधी आणि झेल घेतलेला आहे, उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. आणि अशा तऱ्हेने मला आता वाटतंय हा सामना मला आता माहिती पडलंय का गव्हाण या गावामध्ये गेलेला शिक्का घेऊन येण्यासाठी, पण तो शिक्का अभय मडवीच्या शिक्क्यापुढे यांचा शिक्का फिका वाढला आणि योगेश वैती रनआउट झाला, तिथंच मॅच गेली त्यांची. हा, आणि हा पंचांकडनं नकारात्मक चेंडूचा इशारा. धावसंख्येत 1 धावांनी भर. धावसंख्या 7 बाद 28. आता मात्र 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावा. आम्हाला यांना काय बॉल दिसत नाहीये, लाईट कमी वाटते असं वाटतंय. एक्स्ट्रा लाईट लावायला लागणार आहे आम्हासाठी, ते सोलर लाईट पेटले नाही. कैलासांचा पुढचा चेंडू आणि फटका आणि षटकार. आता कुठंतरी शिक्का फिरलेला दिसतोय, पण थोडासा उशीर झालाय, थोडासा उशीर झालाय. हा, 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. योगेश वैतीकडनं षटकाराला 1000 रुपये. अमय मडवीला चांगला बॉल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावा. 1 चेंडू आणि 9 धावा. तर अशा तऱ्हेने मला वाटतं योगेश वैती यांनी मागे कांदा कापण्यासाठी जावे आणि त्यांच्या जोडीला